2024 ची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. आपल्या देशात सलग 16 वर्ष पंतप्रधानपदी राहिलेले पंडित जवाहरलाल नेहरू हे एकमेव पंतप्रधान आहेत. तर आताच्या घडीला 5-5 वर्षाच्या सलग 2 टर्ममध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावरती आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. याचं महत्त्व ओळखून मोदींनी आपली खास रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मागच्या 10 वर्षांचा फीडबॅकही जनतेकडून त्यांनी मागवलेला आहे. यासह काय खास असणार आहे 2024च्या निवडणुकीत, आतापर्यंतचा विविध निवडणुकांचा इतिहास काय, या सर्वांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांचं नाव समोर येईल का, याची सध्या उत्सुकता आहे. कारण सलग 2 टर्म नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावरती आहेत आणि पुन्हा एकदा ते निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. 4 वेळा गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले मोदी यांनी आपला प्रचार जोरात सुरू केलाय. तसा तो 24/7 असतोच, पण आता त्याला अधिक वेग आलाय. यासाठी त्यांनी थेट जनतेलाच साथ घातली आहे. अशी काही रणनीती आखायची की त्याची चर्चा सगळीकडे व्हावी. असं काहीतरी करायचं ज्याला विरोध करणारेही आपला विरोध मवाळ करतील. आता त्यांची जनतेशी कनेक्ट होण्याची हातोटी कामी येणार का, याची उत्सुकता तर आहेच आहे. 2019 ची सार्वत्रिक निवडणूक आणि 2014 ची लोकसभा निवडणूक यात प्रचंड फरक असल्याचं दिसतं. 2019ला नरेंद्र मोदी यांची दुसरी टर्म सुरू झाली. त्यावेळी भाजपचे 303 खासदार निवडून आले. आता भाजपनं मिशन 400+ समोर ठेवलंय. नेतृत्वही नरेंद्र मोदींचंच असणार आहे. विरोधकांकडे सध्या कोणताच चेहरा नाहीये. इंडिया आघाडीमधल्या पक्षांचे अजूनही सूर जुळत नसल्याचं दिसतंय. इकडे मोदींची रणनीती मात्र जोरात आहे. 2014, 2019 आणि आता 2024 ची निवडणूक त्यांनी जिंकली तर ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, जो रेकॉर्ड फक्त नेहरूंच्या नावी आहे. आतापर्यंतच्या पंतप्रधानपदी असलेल्या सर्वच नेत्यांच्या यादीवर आपण नजर टाकली तर ही गोष्ट ठळकपणे दिसून येते. बिगर काँग्रेस पक्षातल्या कोणालाच सलग 2 टर्म पंतप्रधान होता आलेलं नाहीये, किंवा एकाच पक्षात सलग पंतप्रधानही पंडित नेहरू यांच्यानंतर कोणीही झालेलं नाहीये. सर्वात आधी पंडित जवाहरलाल नेहरू 15 ऑगस्ट 1947 साली पंतप्रधान झाले. देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक 1951-52 ला झाली. त्याआधी म्हणजेच 1947 नंतर 2 वर्षांनी निवडणूक आयोगाची स्थापना झाली. लोकप्रतिनिधित्वाचा कायदा संमत झाला. पुढे 26 नोव्हेंबर 1949ला भारतानं राज्यघटना स्वीकारली. त्यानुसार झालेल्या निवडणुकीत लोकशाही पद्धतीनं नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले. 1947, 1952, 1957 आणि 1962 असे 4 टर्म आणि निवडणुकीचा विचार केला तर 3 टर्म नेहरू पंतप्रधान राहिलेले आहेत. म्हणजेच सलग 16 वर्ष. त्यांचा रेकॉर्ड अजून तरी कोणी मोडू शकलेलं नाहीये. आपण अनेक वेळा ऐकत असतो की नरेंद्र मोदी हे 24/7 इलेक्शन मोडमध्ये असतात. प्रचार तंत्र काय असावं, सर्वसामान्यांशी निगडीत विषय कुठले, विरोधकांवर कुरघोडी कशी करायची, भाषणांचे मुद्दे, अशा अनेक पातळ्यांवर काम होत असल्याचं दिसतं. नरेंद्र मोदी ज्या राज्यात जातात तिथं स्थानिक भाषेतून संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे साहजिकच तिथल्या जनतेला ते आपलेसे वाटतात. दक्षिणेतल्या राज्यांमध्ये पक्ष वाढवण्यासाठी मोदींनी रणनीती आखली आहे. त्याला कितपत यश येतं त्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. मध्यंतरी मोदींनी सध्याची गरज पाहता आपलं YouTube चॅनलही सुरू केलं. त्याचे सबस्क्रायबर आता 20 मिलियनच्या जवळपास आहेत. आगामी निवडणुकीचा विचार करता नरेंद्र मोदींनी एक अनोखं प्रचार तंत्र सुरू केलंय. नाव आहे जनमन सर्वे. या सर्वेच्या माध्यमातून मोदींनी पुन्हा एकदा थेट सर्वसामान्यांना साथ घातली आहे. 2014 साली पहिल्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले. या 10 वर्षांमध्ये भारतानं विविध क्षेत्रात प्रगती केली. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, अशा आशयाचा प्रश्न मोदींनी केलाय. आता या 10 वर्षात नेमकं काय बदललं, खरंच प्रगती झालीये का, झाली असेल तर नेमकी कशी, नसेल तर का नाही, याबाबत आपल्याला मतं मांडायची आहेत. त्यात आपली अर्थव्यवस्था, रोजगार, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा, कायदा सुव्यवस्था अशा विविध मुद्द्यांवर नागरिकांनी आपला फीडबॅक नमो ॲपवर थेट नोंदवायचा आहे. त्यासाठी NarendraModi.in ही लिंकही देण्यात आली आहे. लेट्स टुगेदर स्ट्रिप्ट द राईज ऑफ ए न्यू इंडिया असं टायटल या वेबसाईटला देण्यात आलंय.
तर त्याखालीच जॉईन मी असं नमूद करण्यात आलं असून त्याखाली टोल फ्री क्रमांकही देण्यात आलाय. नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून ही सर्व माहिती शेअर केलेली आहे. या फीडबॅक सोबतच मागच्या 10 वर्षांमध्ये आपल्या खासदारांची कामगिरी कशी राहिली यावरही त्यांनी नागरिकांना आपलं मत मांडायला सांगितलंय. नरेंद्र मोदी यांनी फीडबॅक जनतेकडून मागवलेला आहे. जनताही त्यांना आधीच्या आवाहनानुसार प्रतिसाद देईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे येणारी निवडणूक सर्वार्थानं वेगळी असणार आहे. ती नरेंद्र मोदी यांच्यासाठी जितकी महत्त्वाची असेल तितकीच सर्वसामान्य भारतीयांसाठी. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.